हजारो वर्षांपासून जनमानसामध्ये दृढ झालेली ही रामकथा समाजापुढचा एक असा उत्तुंग आदर्श की ज्याच्या गुणसंकीर्तनामुळे व्यक्तीला चारित्र्य संपन्न बनण्याची प्रेरणा मिळते। असं प्रभू रामचंद्रांचं चरित्र, असे प्रभू श्री रामचंद्र ज्यांची पुनःप्रतिष्ठापना उद्याच्या सुमुहूर्तावरती पुण्य पावन अशा अयोध्या नगरीमध्ये होणार आहे। तेव्हा या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने आज आपल्या समोर रामकथा रामायण परिचयासाठी घेऊन आले आहे, अर्थात थोड्या वेगळ्या दृष्टिकोनामधून। तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते। आजच्या पुस्तकाचं नाव आहे रामायणाचा उपसंहार। लेखक आहेत महाराष्ट्रीय चिपळूणकर आणि कंपनी यांचं हे प्रकाशन असून आपण 1927 सालची जी आवृत्ती आहे ती संदर्भासाठी घेतली आहे। एकूण 440 पानांच्या या पुस्तकामध्ये रामकथेचं अर्थात रामायणाचं चिकित्सक असं समालोचन केलेलं आहे। रामकथा आपल्या सगळ्यांना बहुतांशी ज्ञात असली तरी लेखकाचा या पुस्तकामागचा हेतू थोडा वेगळा आहे, विशिष्ट आहे। ते म्हणतात की रामायण ही फक्त कवी कल्पना नसून तो इतिहास आहे, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी आपल्या अंगावरती घेतलेलं आहे। त्या अनुषंगाने मग रामायणाचं चिकित्सक विश्लेषण करताना रामायणाची सार्वकालिक योग्यता, रामायणाशी जोडल्या गेलेल्या दंतकथा, त्यांचा उहापोह, रामचरित्राबरोबरच वेगवेगळ्या लोकांचे आलेले उल्लेख, विशेषतः काही वेळा म्हटलं जातं त्याप्रमाणे रामायणातला काही प्रक्षिप्त भाग, मग तो तसा प्रक्षिप्त आहे का यावर त्यांचा असलेला अभ्यास, अशा अनेक गोष्टी जिज्ञासूंना याच्यामध्ये खरोखर मेजवानीसारख्या वाचायला मिळतात। पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर रामकथा मला एखाद्या शुद्ध गंगा प्रवाहासारखी वाटते आणि त्यामुळे त्याची गोडी अनुभवणं एवढाच माझा हे पुस्तक आपल्या समोर आणण्याचा हेतू आहे। ही एक PDF आवृत्ती आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण याची लिंक दिलेली आहे। रामकथा इहलोकीचं अमृत। हजारो वर्षांच्या काळाच्या तडाख्यातून वाचून ही रामकथा आपल्या पिढीपर्यंत येऊन पोचली, तिचं महत्व आपल्याला ज्ञात आहे, खरोखर आपलं सद्भाग्य म्हटलं पाहिजे। पण मग तिला एवढं महत्व का प्राप्त झालं? राम राजकुळात जन्माला आला होता म्हणून त्याला जनप्रियत्व मिळालं होतं का? तर तसं नाही, त्याच्या अंगच्या सद्गुणांनी त्याला ते मिळवून दिलं होतं। एकंदर लेखक म्हणतात की रामायणाचा हेतूच हा आहे की व्यक्तिगत सद्गुण आणि वैयक्तिक धर्माचरण यांचा समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा। रामायणामध्ये अशा कित्येक व्यक्ती आहेत आणि राम हा त्यामध्ये सगळ्यांमध्ये उत्तुंग असा शिखरावरती अधिष्ठित झालेला आपल्याला आढळतो। रामायणाची कथा वाचता वाचता आपल्या समोर रामाचे अनेक सद्गुण टप्प्याटप्प्याने येत जातात। उदाहरण द्यायचं झालं तर एक कर्मयोगी कसा असावा, कर्तव्यपरायणता कशी असावी। खरं सांगायचं ना तर रामचरित्र म्हणजे मूर्तिमंत स्वार्थ त्याग। मग त्यांनी तो स्वार्थ त्याग करताना, संकटांची परंपरा सोसताना आपलं धैर्य कसं अविचल ठेवलं। विशेषतः आपण जेव्हा वनवास गमनाचा प्रसंग वाचतो ना तेव्हा आपलं मन गलबलून येतं, पण राम अत्यंत स्थिरचित्त राहिलेला आपल्याला दिसतो। एक आदर्श राजा कसा असावा, प्रजानुरंजन त्यांनी कसं करावं याचा वस्तुपाठ अयोध्या नरेशांनी यापूर्वीच्या पिढ्यांनी सुद्धा घालून दिलेला आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंबहुना त्यापुढे 4 पावलं जाऊन राम एक आदर्श कसा प्रस्थापित करतो ते वाचायला मिळतं। त्याचं जनप्रियत्व म्हणजे लोकांचं त्याच्यावरचं अपरंपार प्रेम, त्याचे प्रसंग जेव्हा आपण पुस्तकामध्ये वाचतो तेव्हा आपल्याला फार हर्ष होतो, पण त्याच्या कर्तव्य पालनामध्ये ते आड येत नाही। याचं एक उदाहरण सांगते। रामाला यवराज्याभिषेक करायचा हे जेव्हा दशरथाने ठरवलं तेव्हा तो अंतिम निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी एक परिषद बोलवली होती। तशी पद्धतच होती तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सना आणि प्रतिष्ठित अशा व्यक्तींना त्यांनी बोलावणं धाडलं होतं आणि तेव्हा त्यांनी त्यांना प्रश्न केला होता की केवळ माझा ज्येष्ठ पुत्र म्हणून राम यवराज्याभिषेकाचा अधिकारी ठरतो का? तुमचं यावर काय मत आहे? यावर पौरजनांनी दिलेला जो प्रतिसाद आहे, अभिप्राय आहे, तो खरंच पुस्तकात मुळातून वाचण्यासारखा आहे। यातून आपल्या लक्षात येतं की जनमानसामध्ये रामाला किती उच्च कोटीचं स्थान होतं, किती ममत्व होतं लोकांना त्याच्याबद्दल। नाना नगर वास्तव्यान पृथक जानपदानी समानिनाय मेदिन्याम प्रधानान पृथ्वीपती। या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्याला कोसल देश, त्याच्या सीमा, तिथल्या समाजाची सांस्कृतिक प्रगती, त्यानंतर राजा दशरथाचं राज्य करण्याचं धोरण कसं होतं, त्याच्याकडे 8 अमात्य होते आणि त्या वेगवेगळ्या अमात्यांवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याने सोपवलेल्या होत्या।
त्याचं परराष्ट्र धोरण कसं होतं, त्यावेळेला व्यापार कसा चालत होता, सैन्य व्यवस्था कशी होती, बाजार कसे भरत होते, त्यानंतर रस्त्यांचं जाळं कसं विणलेलं होतं, ही सगळी माहिती आपल्या समोर ठेवताना ती किती वस्तुनिष्ठ आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो. कारण लेखकाने ठिकठिकाणी वाल्मिकी रामायणामधले संदर्भ श्लोकांचे आपल्या समोर ठेवलेले आहेत. किंवा नौका बांधणी, तर बैलगाड्या, रथ आणि अगदी हत्ती सुद्धा जातील इतक्या मोठ्या नौका तेव्हा बांधल्या जात आणि त्यांचा नुसता माणसांच्या आवागमनासाठी नाही तर व्यापारासाठी सुद्धा उपयोग होत असे असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. मग विद्या कोणत्या प्रचलित होत्या, अध्ययन व्यवस्था, अध्यापन व्यवस्था कशी होती, व्यवसाय कोणते प्रचलित होते. व्यवसायांबद्दल बोलायचं झालं तर यंत्रक म्हणजे ज्याला यंत्राबद्दल यथास्थित ज्ञान आहे असा माणूस, किंवा सूपकार म्हणजे पाककला निपुण किंवा आचार्य असू शकतो. गंधोपजीवीन म्हणजे ज्याला सुगंधी द्रव्यांबद्दलचं बरंचसं ज्ञान आहे असे 50 व्यावसायिक त्यांची यादी आपल्याला इथे वाचायला मिळते. अलंकार कोणते वापरले जात, नाणी कोणती प्रचलित होती, त्याचबरोबर रामाचा जो रूट आहे, प्रवासाचा मार्ग आहे म्हणजे कोसल देशापासून ते लंकेपर्यंत पूर्ण रामायण काळामध्ये जेवढे वृक्ष आलेत त्यांची नावं सुद्धा या ग्रंथामध्ये त्यांनी एकत्र केली आहेत आणि अशी 70 वृक्षांची नावं आपल्याला वाचायला मिळतात. ज्योतिषशास्त्राची प्रगती किती झाली होती त्याबद्दलचे संदर्भ दिलेत. हत्तींचे सुद्धा 6-7 प्रकार होते, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवरती आधारित ते वाचायला मिळतात. तत्कालीन युद्ध पद्धती कशी होती म्हणजे राम रावण युद्धाचा तर प्रसंग अगदी व्यवस्थित वर्णन करून दिलाय, पण त्या पलीकडे प्रचलित युद्धाची पद्धत कशी होती. आणि महत्वाचं म्हणजे राक्षस ज्यांना आपण म्हणतो ते नेमके कोण होते, वानर नेमके कोण होते, वानर म्हणजे माकडं होती का, असे अनेक जे समाजामध्ये प्रचलित असलेले समज असतात ते कितपत खरे आहेत याचा त्यांनी जो चिकित्सक अभ्यास केलाय तो आपल्या समोर या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. म्हणजे जसं जसं आपण पुढे वाचत जातो तसं अनेक दृष्टींनी आपल्या माहितीमध्ये भर पडत जाते. हा अभ्यास जरी चिकित्सक असला तो 20व्या शतकाच्या प्रारंभी केलेला असल्यामुळे का होईना त्यातल्या काही गोष्टी आता आपल्याला अपडेट करायला लागतील असंही असलं तरी एक मात्र आहे की रामकथेचं, रामायणाचं अलौकिकत्व हे निसंशय अजून सुद्धा अबाधित आहे. राम मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने रामकथेची ओळख वेगळ्या अंगाने का होईना आपल्या समोर आणण्याची संधी आज मला मिळाली. तेव्हा सर्वार्थाने सर्वदा आदरणीय, आदर्शवत, अनुकरणीय अशी ही रामकथा, असं हे रामायण विश्लेषणासह आपण जरूर वाचा आणि हे वाचल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.